औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही, मात्र कबरीला एएसआयनं 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यानं राज्य सरकारलाही संरक्षण देणं अनिवार्य, फडणवीसांकडून स्पष्ट। औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करण्याची हीच वेळ, समझने वाले को इशारा काफी है। औरंगजेबाच्या कबरीवर नितेश राणेंचं भाष्य। म्हणजे तोडत असताना आपण एक दुसऱ्याला विचारत बसलो नाही। सरकार त्यावेळी योग्य ती भूमिका राज्य सरकारने घेतली। त्याची अगर पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे। औरंगाच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, तिथलं पर्यटन वाढेल। भाजप नेते सुनील देवधर यांची भूमिका। तर महाराष्ट्रातून औरंगजेबाचं नामोनिशान मिटवून टाका, भाजपचे टी राजाही आक्रमक। तुम्हाला उखडता येत नसेल निदान त्याच्यावरती थुंकण्याची तर व्यवस्था करा, लोक येतील आणि थुंकतील त्याच्यावरती। एरवी सुद्धा ते थुंकण्याचं काहीतरी करतातच ना, यांनी थुंकण्याची व्यवस्था केली तरी सगळ्या महाराष्ट्राला आनंद होईल, आनंदाने लोक जातील, पर्यटन वाढेल तिकडे। हिंदुत्वादीत लोकच सत्तेमध्ये, मग कबर हटवण्यास अडवलंय कुणी? खासदार संजय राऊतांचा सवाल। शासनाने ही कबर हटवावी, तुम्ही शासकीय अध्यादेश काढा, हिंमत आहे का, असाही राऊतांचा सवाल। महाराष्ट्रात देशात राज्य कोणाचं आहे? त्यांचंच आहे ना, त्यांच्याच पक्षाचं आहे ना। हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा, हिंमत आहे काढण्याची। औरंगजेब क्रूर शासक होता, त्याची कबर उखडून टाकण्याची मागणी योग्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल। कबरीचं उदात्तीकरण करू नका, ते उघडून टाका, अशा मागण्या सगळ्यांकडून येत आहेत। अजिबात चुकीचं नाहीये। जे कोणी उदात्तीकरण करत असतील त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन। तर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणत कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक। सण उत्सवात द्वेष पसरवण्याचं हिंदुत्ववादी संघटनांकडून काम सुरू। आज राज्यभरात होणाऱ्या आंदोलनांवर वडेट्टीवारांची टीका। राज्यातील इतर प्रश्न महत्वाचे की औरंगजेबाची कबर महत्वाची? अमोल मिटकरी यांचा सवाल। तर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये नको, ही हिंदूंची भावना, नितेश राणेंचं वक्तव्य। आपले महापुरुष आहेत, छत्रपती शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराबाई, आणि यांनी ज्याच्याशी लढा दिला तो याच महाराष्ट्रात गाडला गेला, याचा काहीतरी पुरावा पुढच्या पिढीपर्यंत असायला पाहिजे ना। औरंगजेबाचं थडगं पण असू नये, क्रूर व्यक्तीची कुठलीही निशाणी असू नये, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया। या औरंगजेबाने या राज्यावरती, या महाराष्ट्रावरती आक्रमण केलं, आमच्या देवदेवतांचे अपमान केले। अशा एका मुघल साम्राज्याच्या एका राजाचं या महाराष्ट्रात थडगं सुद्धा असू नये, अशीच माझी पण भूमिका आहे।